स्वराज्याची पहिली राजधानी आणि गडांचा राजा राजगड यांच्या समोरच आहे महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा. सिंहगड राजगड तोरणा हा ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त एनर्जी पाहिजे मित्रांनो. सोपा ट्रॅक नाही आहे हा. जर तुम्ही करायचा विचार करत असाल तर. आता मी पुढे चाललो आहे. तिथे पुढे कुठेच एक सुद्धा झाड दिसत नाही. काय मस्त वातावरण एकदम. तर सगळीकडे पूर्ण धुके पसरलेले आहे. तोच पाठीमागे येतो आहे बाले किल्ला. आता काही ड्रोन शॉटसुद्धा घेणार आहे मी. पूर्ण सगळीकडे धुके पसरले त्यामुळे ड्रोन उडू शकत नाही. थोडासा वेट करतो आहे मी. असं खूप ठिकाणी ऐकलं असणार तुम्ही की राजगड हा कधीच कोणाला निराश करत नाही. आणि आज मी राजगडावर आलो आहे. बघू शकता राजगडाने मलासुद्धा अजिबात निराश नाही केलं आहे. तिथून खाली जायचं आपल्याला. या दरवाजातून खाली उतरायचं आपल्याला संजीवनी माचीच्या इथे. इथून आलो होतो मी. इथे समोर आहे संजीवनी माची. आता पूर्ण धुके आहेत तर पूर्ण काय दिसत नाही समोर. आणि इथे बाजूलाच आहे हा तोरणाला गेला रस्ता खाली. सो इथून आता मी जाणार आहे खालू. त्याचं मार्किंगसुद्धा केलेलं आहे. समोर दरवाजा आहे. इथून आपल्याला खाली उतरायचं. बॅगेचं वजन खूपच जास्त आहे माझं. आतमध्ये जवळपास 4 ते 5 पाण्याच्या बॉटल आहे. एवढं सगळं सामान घेऊन गड चढायचं आहे, परत उतरायचं आहे. राजगड ते तोरणा या ट्रॅकमध्ये तुम्हाला मध्ये मध्ये खूप साऱ्या ठिकाणी असे रिबीन बांधण्यात दिसतील का. राजगड ते तोरणा हा ट्रॅक मी या अगोदरसुद्धा मी एकदा केला आहे 2024मध्ये. जवळपास 8 ते 9 तास लागले होते मला हा ट्रॅक पूर्ण करण्यासाठी. सो आज बघूया किती वेळ लागतो मला.
हा ट्रॅक करताना तुमच्याजवळ जास्तीत जास्त पाणी असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण या ट्रॅकमध्ये तुम्हाला कुठेच पाणी वगैरे नाही भेटणार. फक्त एकच मध्ये घर आहे, मधू काचरे म्हणून काकांचं घर. ते जवळपास तुम्हाला इकडनं 3 तासाच्या अंतरावरती भेटेल. 3 तासाचा ट्रॅक केल्यानंतर तिथेच तुम्हाला पाणी वगैरे भेटेल, खायला वगैरे भेटेल. पण त्यामध्ये तुम्हाला कुठेच काय भेटणार नाही. ती आहे समोर संजीवनी माची. त्या दरवाजातून आपण निघालो होतो. असा चालत चालत तर खाली आलो आणि ह्याला पूर्णाचा वळसा मारायचा आपल्याला आणि मग सरळ जायचं आहे. ही समोर संजीवनी माची. पूर्णाला वळसा मारून एकदम असं आलो आणि आता इथून असं खाली उतरायचं, पूर्ण सरळ खाली जायचं आहे. खालचं पण काही दिसत नाही, पूर्ण धुके आहेत. आणि जवळपास 2 तासाच्या ट्रॅकिंगनंतर मी आता येऊन पोचलो आहे पाली भुतंडे खिंडच्या इथे. हा बघा, हा पाली रोड आहे. हा पालीचा डांबरी रस्ता आहे. जवळपास 2 तासाच्या ट्रॅकिंगनंतर आता मी येऊन पोचलो आहे पाली भुतंडे खिंडीच्या इथे. हा बोर्ड लावला बघू शकता, ते लिहिलं आहे तोरणाकडे जाण्यासाठी रस्ता. तुम्ही जायचं आहे तोरणाला वरती. आता वाजले जवळपास 7:30. पूर्णच्या पूर्ण जंगल रस्ता एकदम आता पुढे. एकटाच चाललंय पूर्ण जंगलातून. इथून आलो होतो मी. ते समोरचं आहे एक छोटीशी देवाची जागा लागते इथे. इथून सरळ जायचं आहे. आता जवळपास वाजले 8:15 आणि त्या पालीच्या डांबरी रस्त्यापासून मला इथे यायला जवळपास पाऊण तास लागला. हे छोटंसं असं एक देवाची जागा आहे इथे. इथूनच सरळ जायचं पुढे.
इथून आलो होतो मी राजगडाच्या इथून. ते समोर बोर्ड लावलं आहे माधू काचरे काकांचं घर आहे या साईडला, आणि इकडे या साईडला आपल्याला जायचं आहे तोरणाला. तर आता मी चाललो आहे माधू काचरे काकांच्या घरी. बघूया तिकडे थोडंसं काय खायला वगैरे भेटतं की नाही. ती मध्ये देवाची जागा होती, तिकडून मला काकांच्या घराच्या इथे पोचायला जवळपास फक्त 15 ते 20 मिनटं लागली. ते समोरच आहे काकांचं घर आहे समोर. काका तो घरामध्ये आहे वाटतं, काकी आहेत घरात. त्यांच्या इथे थांबलोय मी. आजी आता भाकरी आणि पिठल्या करतात आहे. काका थोडे बाहेर गेले आहेत, ते आता येतील थोड्या वेळाने. येते 5 ते 6 बुक आहेत. एवढी लोक इथे येऊन गेली आतापर्यंत. कर्नाटकावरून पण लोक आलेले आहेत इथे. दोन 2024मध्ये मी सुद्धा राजगड ते तोरणा ट्रॅक केला होता, आणि त्या दरम्यान मी इथेच थांबलो होतो काकांच्या घराच्या इथे. आणि तेव्हा मी या वहीमध्ये सुद्धा स्वतःचा एक्सपिरियन्स लिहिला होता, ते तुम्हाला दाखवतो मी. ते मला भेटलं आता आहे बघा. ही तारीख बघा 5/5/2024. ज्या दिवशी माझा वाढदिवस होता त्या दिवशी मी ते आलेलो राजगड तोरणा ट्रॅक. संपूर्ण माहिती लिहिलेली आहे मी. आपल्या चॅनलचं नावसुद्धा लिहिलं आहे, गणेश नारकर. आणि कुणाल माझ्यावर माझा एक मित्रसुद्धा आलेला. ही वही अजून ठेवली आहे काकांनी जपून. बऱ्याच वही आहे काकांकडे, जपून ठेवल्या त्यांनी. ही बघा आजची तारीख 4/5/2026. सिंहगड राजगड तोरणा. माझा या ट्रॅकबद्दल कसा एक्सपिरियन्स होता तो मी सर्व शेअर केलेला आहे या वहीमध्ये. काका आलेत आता, बाहेर गेलेले गवत वगैरे आणायला. नमस्कार काका. नमस्कार. काकांची भेट झाली आहे. 2 वर्ष पहिला आलेलो मी. पिठलं आणि भाकर आहे. मस्त आहे काका. काकी मस्त आहे. काकाला एक हे काकी आहे, हे काका आहे. सगळी मस्त. काकाला एक मोर. आता निघालोय मी काकांच्या इथून. जवळपास 8:30 वाजता आलेलो मी इथे. 1 तास इथे जरा थोडा विश्रांती केली, भाकरी वगैरे खाल्ली, आणि आता इथून पुढे चाललो आहे तोरणाच्या दिशेने, तोरणाकडे. तो समोर आहे तोरणा. जवळपास अजून 3 तास लागतील तोरणाकडे पोचायला. काकांच्या घराच्या इथून निघाल्यानंतर थोडासा असा जंगलाला रूट आहे. ते आहे तिकडे काकांचं घर. तिकडनं मी चालत आलेलो.
समोर आता जायचं आहे. तो तिकडे तोरणा आहे, तो तिथे रळतोंडी बुरुज आहे, त्याच्या बाजूलाच आहे बुदला-माची. आणि आता पुढे गेल्यानंतर मध्ये कुठेच झाड वगैरे नाही दिसणार आहे. पूर्ण सपाट, पूर्ण एकदम उन्हाचा रस्ता, एकदम एकसुद्धा झाड नाही दिसणार आहे मध्ये. जवळपास 2 तास असंच चालायचं पूर्ण उन्हामध्ये मला. रस्ता बघा कसा आहे. सिंहगड राजगड तोरणा हा ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त एनर्जी पाहिजे मित्रांनो. सोपा ट्रॅक नाही आहे हा. जर तुम्ही करायचा विचार करत असाल तर. आता मी पुढे चाललो आहे. तिथे पुढे कुठेच एकसुद्धा झाड दिसत नाही. तो आहे तिकडे सिंहगड. तिकडनं चालत इथे आलो राजगड. तिथून आता असं चालत इकडे जाणार. हा आहे तोरणा. खूप जास्त एनर्जी पाहिजे. जर हा ट्रॅक तुम्हाला एकट्याने करायचा असेल तर सुद्धा तुम्ही करू शकता हा ट्रॅक एकट्याने. पण तुमच्याजवळ खूप जास्त एनर्जी पाहिजे आणि तुमच्याजवळ खूप जास्त चांगली इच्छाशक्ती पाहिजे. कारण इथे तुम्हाला कोणीच नाही मोटिवेट करणारं. फक्त तुम्हाला स्वतःलाच मोटिवेट करायचं आहे आणि पुढे जात राहायचं आहे. काकांच्या घराच्या इथून निघालो होतो मी 9:30 वाजता. आता जवळपास 1 तास झाला आहे. 10:30 वाजले. ऊनच ऊन लागते. एकसुद्धा झाड नाही दिसत आहे मध्ये. सारा रस्ता एकदम छोट्या टेकड्या आहेत. पार करून समोर दिसतोय तो आहे रळतोंडी बुरुज. तिथे पोचायचं आहे. एक डोंगर चढतोय तर एक डोंगर उतरतोय. माहीत नाही आतापर्यंत किती डोंगर असे चढून उतरलो आहे. अजून एक छोटासा डोंगर. पुढे कोणतरी एकदम समोर येताना दिसतंय तोरणावरून. भेट घेऊया आपण त्यांची. तुम्ही कुठे चालले आता? घरी चालते. म्हणजे राजगडला? हां तोरणावरून. हां. मस्त मस्त. मी सिंहगडवरून आलेलो. राजगड केला. राजगडवरून आता तोरणाला चाललो आहे. समोर रळतोंडी बुरुज. अजून अर्धा तास लागेल मला वरती पोचायला. आणि पूर्ण स्टीप एकदम चढाई आता. मी माझ्याबरोबर येताना काजूसुद्धा घेऊन आलो होतो. पोचलो मी आता
रडतोंडी बुरजाच्या इथे. आता वाजले जवळपास 11. 1.5 तास लागले मला इथे पोचायला, या बुर्जापर्यंत पोचायला. महादू काचरे काकांच्या घराच्या इथून या रडतोंडी बुर्जापर्यंत पोचायला मला 1.5 तास लागले. हो, आता इथून पुढे जायचं झालं चालत. ती समोर आहे बुदलामाची, ही समोर आहे बुदलामाची. अजून 10 ते 15 मिनटं लागतील मला तिथे पोचायला. ओके, काय मस्त गार हवा सुटली एकदम. तो राजगड, तिथून निघालो होतो सकाळी 5:30 वाजता. असं चालत या रडतोंडी बुर्जापासून जवळचा मारत वरती आलो. ते समोरच आता शिडी आहे, ही शिडी चढून आपल्याला वरती जायचं आता बुदलामाचीच्या इथे. आता पोचलोय मी बुदलामाचीच्या इथे. आता वाजले जवळपास 12. पाऊण तास लागला मला बुदलामाचीपर्यंत यायला रडतोंडी बुर्जापासून. शेवटी पोचलोय मी तोरणाच्या पाली दरवाजापाशी. जवळपास मला 6 तास लागले राजगड ते तोरणा हा ट्रॅक पूर्ण करण्यासाठी. हर हर महादेव. तोरणा पोचलं शेवटी. हा, तोरणावरती पण आज कोणीच नाही, एकटाच आहे मी. या उन्हामध्ये कोणच येत नाही गडावरती जास्त करून. आता येऊन पोचलोय मी तोरणा किल्ल्याच्या वरती. मेंगाई देवीचं मंदिर आहे, तिथे येऊन पोचलो मी आता. आतमध्ये जाऊन आता दर्शन करतो, थोडा वेळ विश्रांती करतो इथे अर्धा तास, आणि नंतर मग तोरणा उतरायला चालू करतो. महाराजांचा छोटासा स्टॅच्यू तोरणा किल्ल्यावरती एक आठवण म्हणून ठेवणार आहे.
हर हर महादेव. मी लास्ट टाईम जेव्हा 2024मध्ये राजगड ते तोरणा ट्रॅक केला होता त्यावेळी मला जवळपास 8 ते 9 तास लागले होते हा ट्रॅक पूर्ण करण्यासाठी. आणि यावेळी तर मी एकटाच होतो, मला जवळपास 6 तास लागले. मी तुम्हाला एक रिकमेंड करेन की हा ट्रॅक तुम्ही एकट्याने करू नका. जर तुम्हाला काही एक्सपिरियन्स नसेल ट्रेकिंगचा तर. मला या ट्रेकिंगचा खूप जास्त अनुभव आहे, त्यामुळे मी हा एवढा मोठा ट्रॅक एकट्याने करू शकलो. आता जवळपास वाजले दुपारचे 2. 12:30 वाजता निघालो होतो मी मेंगाई देवीच्या मंदिराच्या इथून. आता येऊन पोचलो मी वेल्हे गावामध्ये. जवळपास मला 1.5 तास लागले खाली यायला या गावामध्ये. त्याच्या पार्किंगच्या इथे आलो आहे मी. बघू इथे काय खायला वगैरे भेटतं की नाही हॉटेलमध्ये. पार्किंगच्या इथे जवळपास 3 दुकानं आहेत आणि तिन्हीसुद्धा दुकानं बंद आहेत. आता मला इथून जवळपास 3 ते 4 किलोमीटर खाली जायचं आहे गावामध्ये. ते गाडी बिडी पण काहीच नाही कोणाची, आज कोणच नाही इथे. तर चालत मला खाली जायचं पूर्ण. ऑलरेडी एवढं चालून आलो आहे मी. चालेल, काय नाही. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा माझा आजचा सिंहगड राजगड तोरणा रेंज ट्रॅक नक्की आवडला असेल. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुढे लवकरच भेटू आपण एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.